आज आपण कोणता घटक बघणार आहोत? वर्तुळ संकल्पना. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये कोणकोणते घटक असतात? तर केंद्रबिंदू, त्रिज्या, व्यास, जीवा, केंद्रीय कोन आणि अर्धवर्तुळ कुणाला म्हणायचं हे आपण आजच्या तासाला पाहणार आहोत. तर वर्तुळाचं कर्कटक आपण ठेवून जो काय काढतला असतो? सर्कल. म्हणजे काय काढलेला असतो? वर्तुळ. जिथं कर्कटकाचं टोक ठेवलेला असतो तो तुमचा काय असतो? केंद्रबिंदू. मग आपल्या या वर्तुळाचा केंद्रबिंदू कोण आहे आता? ओ. मग इथं लिहायचं बिंदू ओ. हा काय आहे? वर्तुळाचा केंद्रबिंदू. बिंदू ओ, वर्तुळाचा केंद्रबिंदू. त्याच्यानंतर ना वर्तुळाची त्रिज्या कोणाला म्हणायचं? तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास काय म्हणतात? त्रिज्या. आता मला सांगा, वर्तुळाचा केंद्रबिंदू इथं आहे, इथून कुठली रेष जोडल्या? आर पर्यंत, परत इथून यस, परत इथून बी आणि इथून परत ए. ह्या सर्व काय आहेत? वर्तुळाच्या काय आहेत? ह्या सगळ्या त्रिज्या. त्रिज्येची व्याख्या काय? वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास काय म्हणतात? त्रिज्या असे म्हणतात. मग त्रिज्या सांगा मला कोणत्या? ओ ए. प्रत्येकाच्या पाठीमागे काय लिहायचं? रेख. रेख ओ ए. त्याच्यानंतर न रेख कोणती आहे? ओ आर. त्याच्यानंतर न ओ यस आणि लास्टला कोणती आहे? ओ बी. PQ आहे का वर्तुळाची त्रिज्या? नाही. का नाही? कारण त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जोडलेली नाही. आता पुढे जाऊया. व्यास. व्यास कोणाला म्हणायचं? वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू, पण ते कशामधून गेले पाहिजेत? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून. आता इथं पण दोन बिंदू आहेत, पण ते वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेले का? नाही. म्हणजे व्यासाची व्याख्या काय सांगते? वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास, पण तो रेषाखंड कुठून गेला पाहिजे? वर्तुळाच्या केंद्र बिंदूतून. त्याला काय म्हणतो आपण? व्यास. मग वर्तुळाचा व्यास कोण आहे? ए बी. रेख ए बी हा काय आहे? तुमचा व्यास. आता ह्याच्या उलट जीवा. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू, पण ते केंद्र बिंदूतून जाता कामा नये. न गेलेले कोणते आहेत मग रेषाखंड आपल्याकडं? PQ. म्हणजे या वर्तुळाचा तुमची जीवा कोण आहे? रेख PQ. ही तुमची काय? जीवा. आता केंद्रीय कोन. केंद्रीय म्हणजे केंद्रबिंदू जवळ, म्हणजे केंद्राजवळ झालेला कोन. इथं दाखवले बघा आपल्याला चिन्हानं. कोणता कोन? आर ओ यस. कुठला कोन? कोन आर ओ यस, किंवा असं वाचलं तरी चालतंय. कोन यस ओ आर हा तुमचा काय? केंद्रीय कोन. आता अर्धवर्तुळ कुणाला म्हणायचे? अर्धवर्तुळाचे माप नेहमी किती असते? 180. किती असते? 180 अर्धवर्तुळाचे माप असते. अर्ध म्हणजे काय? की बरोबर व्यासामुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. आता इकडचा बघा कोण आहे? ए एम बी. म्हणजे कंस ए एम बी, कंस ए एम बी आणि खालचा कंस कुठला आहे? ए एन बी. कंस ए एन बी कुणाला म्हणायचं? अर्धवर्तुळ ज्याचं माप बरोबर किती अंश असतं? 180. आणि कोणामुळे होत असतं हे? व्यासामुळे. व्यासामुळे जे दोन भाग होतात अर्धे अर्धे त्यांना काय म्हणतो आपण? अर्धवर्तुळ म्हणतो. समजलं की आज आपण कुठले कुठले घटक बघितलं? केंद्रबिंदू, त्याच्यानंतर त्रिज्या, नंतर व्यास, जीवा, केंद्रीय कोन आणि अर्धवर्तुळ. अर्धवर्तुळाचे माप नेहमी किती अंश असते? 180. घ्या लिहून.